मित्रांनो, शुभ दुपारचे वाजले आहेत 2. लो टाईड आहे. पाणी बऱ्यापैकी इथे उतरलेलं आहे आणि बोय फिरत आहे तिथे. पाणी मित्रांनो भरायला लागल्यानंतर बाईट मिळेल आपल्याला. तोपर्यंत आपण बघूया, दगडाच्या इथे कुठेतरी मारू. इथे ह्या बाटल्या बांधून टाकल्यात. ह्या मला वाटतं मार्किंगसाठी बांधलेल्या असतील. नक्की कारण मला माहीत नाही. इकडे एक आहे, इकडे एक आहे. ह्या रॉक, हे जे दगड आहेत हे कळावेत म्हणून ह्या बांधलेल्या असण्याचे चान्सेस आहेत. मित्रांनो, इथे कोणते हुक वापरतो मी तुम्हाला दाखवतो. हा जो दिसतोय हा सर्कल हुक आहे. पूर्ण सर्कल हुक नाही आहे, पण हा जे हुक नाही आहे. आणि हा मी वापरतो याचं कारण, हा माशाच्या जो जबडा आहे त्या कॉर्नरला हा सेट होतो. जे हुक जर तुम्ही वापरलात तर तो माशाच्या तोंडामध्ये कुठेही सेट होऊ शकतो आणि रिलीज करता येत नाही. म्हणून मी सर्कल हुक वापरतो, कारण आपण कॅच अँड रिलीज जास्त करतो लहान मासे असतील तर. मित्रांनो, ही जी लाईन आहे ही लीडर लाईन म्हणून वापरतो मी. पण एकदम बिग गेमसाठी ही वापरता येणार नाही. 2 ते 3 kg ठीक आहे. खरं तर याच्यावर इकडे तुम्ही बघाल तर कुठे गेलं, 18 kg म्हणजे 18 kgची पॉवर दिलेली आहे. 5-10 kg मिळाली तरी खूप झाली, पण तेवढा पण मोठा मासा इथे लागत नाही. मित्रांनो, हे छोटं वेट लावलं आहे मी, कारण इथे पाणी उतरलं आहे आणि दगडाचा अंदाज नाही आहे इकडच्या, त्याच्यामुळे अडकण्याचे चान्सेस जास्त आहेत. आणि लांब कास्ट नाही करायचं आहे, या दगडांच्या मध्ये मारायचं आहे. म्हणून हे छोटं वेट मी लावलं आहे. हुक पण आहे तो आपला मीडियम साईज आहे, एकदम लहान पण नाही आणि मोठा पण नाही आहे. कारण ह्या लेवलमध्ये मोठे मासे क्वचित असू शकतील. नशिबाने आपल्याला लागेल असं काय नाही. ग्रुपर वगैरे एखादा मोठा खड्ड्यामध्ये असू शकतो. मित्रांनो, बेट्स म्हणून आपण झिंगा वापरणार आहोत. आत्ता सुरुवातीला आपण कट करून लावू. पाण्याची लेवल वाढल्यानंतर थोडा मोठा हुक लावून आपण अख्खे झिंगा लावू. कुठे इथे मारायचा हाच मोठा प्रश्न पडलेला आहे मला, कारण तिथे पण बॉटल दिसते. याच्यावर चढून जावं लागेल आणि हे सतत पाण्याखाली असल्याने हे बुळबुळीत आहे. ठीक आहे, आता उतरताना हालत खराब होईल, बाकी काय नाही. येस, पण मारणार कुठे? पाणी बरंच उतरलेलं दिसत आहे. ओके, ही बॉटल इथे एक आहे, एक बॉटल तिथे आहे. त्या 2 बॉटलच्या मध्ये किंवा त्या बाजूला कुठेतरी जावं लागेल.
बघूया, जास्त लांब मित्रांनो मारत नाही मी, इथेच मारूया. हो हो, जरा त्या पुढे गेलं पाहिजे होतं दगडाजवळ. बाईट मिळणं मुश्किल आहे मित्रांनो इथे, कारण हे बरंचसं पाणी उतरलं आहे. हे दगड पूर्णपणे पाण्याखाली असतात, त्याच्यामुळे मासे इथे राहणार नाहीत. एकदम कमी पाणी आहे इथे. बघू, थोडंसं अजून पुढे मारू, नाहीतर मग जागा आपल्याला बदली करावी लागेल. ओके, हा चुकीच्या ठिकाणी पडला. ॲक्च्युली लहान हे लावल्यामुळे जजमेंट मला येत नाही, कारण नेहमी आपण मोठा लावतो शिसा. ए चला, ओरडतो रे, इकडे. लागला मासा. बहुतेक आहे रे, पफर फिश आहे, पफर फिश. काय गरंगाट आहे काय माहिती. खरवट आहे, खरवट. मित्रांनो, खरवट आहे. सोडून द्या. तू खातो काय? खातो? सोडून देतो. मित्रांनो, रिलीज करूया. यस, कुठच्या दिशेला जायचं त्याला कळत नाही आहे. मार तर नाही लागलाय आपला, पळतला. लाईनवर मित्रांनो परत कोणतरी आहे, बघूया काय आहे ते. लागोपाठच्या काष्टला मासा लागतोय काय बघूया. ओढतोय. यस यस, हा फिंगर मार्क. मित्रांनो, हा फिंगर मार्क आहे. चांगली साईज आहे आणि रिलीज करूया याला. पण नेणार आहेस? बाजूला आपल्या मासे पकडतोय. दोन मासे मित्रांनो आपण सोडलेत, फिंगर मार्क आणि खरवट. यार
बेट्स निघून गेलं काय? एवढा जोरात झटका बसला. बघूया ना, तर टाकून ठेवून फायदा नाही आपल्याला. येस, फेकताना अडकलं होतं ते. लाईनवर मित्रांनो कोणतरी आहे. छोटा आहे काहीतरी. अरे यार, एवढा खिचतोय पण लागत नाही. कोण आहे हा? बारीक बेट लावूया, बारीक बघूया. कोण आहे हा? खातो तर आहे काय? खाऊन गेला. येस, मासा लागलाय मित्रांनो. आणि हा काय आहे बघूया. ओहो हो 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 हो. हा अजून एक फिंगर मार्क आहे. आणि ह्याने हुक गिळला आपला. लफडा झाला. तर ह्याला सोडता येणार नाही. काय करू? गडबड झाली, गडबड. लाईनवर मित्रांनो मासा आहे आणि लागलाय मासा. चायला काय काय माहिती. यस 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 यस, खरवट आहे. मित्रांनो चौथा मासा आहे. आणि चायला थांब रे.
जबरदस्त 4 मासे पकडलेत आपण. हे नेणार आहेस टाकू तिकडे आतमध्ये झाला. मित्रांनो मार लागलाय त्याला. आणि इकडे एकजण फिशिंगला आलाय, मी ओळखत नाही. बिचारा मागासपासून फिशिंग करतोय पण त्याला काय लागलेलं नाही. त्याला मी काही गोष्टी सांगितल्या पण तो म्हणतो मला मोठेच मासे पकडायचे आहेत. त्याला आपण काय नाही करू शकत. मोठा मासा पण लागेल असं काय नाही, पण मोठा मासा लागणं मित्रांनो खूप कठीण काम आहे. ते मोठा मासा लागतो आपल्याला, पण लागले चांगल्या साईजचे, पण ते सारखे सारखे लागत नाहीत. मित्रांनो लाईनवर कोणतरी आहे परत. येस, परत मासा लागलाय. आणि हा पण बहुतेक जायला कोण आहे आईच्या गावातच्या. हा नको तो मासा लागला. आणि याची साईज बघा. याने आपला हुक सोडूया नाही, हुक मित्रांनो कापावं लागेल मला. येस 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 येस. अरे तू चल, एवढा टिचका मारतो का? शट यार, कोण आहे कोण आहे हा? आपल्या मागून मित्रांनो पाणी भरायला लागलंय, त्याच्यामुळे इथून आता उठूया, नाहीतर आपण इथं अडकून बसू. येस येस येस. कोण हा टिचक्या मारतो? लाईनवर अजून पण आहे. आपण मित्रांनो बाहेर पडूया आणि बाहेरून मारूया, त्याच्यात आपली भलाई आहे. सेफ झोनमध्ये जाऊ. इथे रिस्की काम करण्यामध्ये अर्थ नाही आहे. एक मारूया, शेवटची काष्ट इथून करूया आणि बाहेर जाऊया. कोलमी मारूया, 2-3 बाकी आहेत, त्यातली एक मारूया. कापून लावूया, कापून. अख्खी लावणं परवडणार नाही आता,
मगासपासून लावली अख्खी. हो, नाही का म्हणते ही, नाही का म्हणते आहे ही. येस, ए चल तिकडे. येस 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 मित्रांनो, मासा लागलाय परत. आणि हा बहुतेक खरवट असणार, काय माहिती नाही, काय कळत नाही. त्या आईला हा केंट षट एक मित्रांनो सोडला. आणि हा परत लागलाय. च्या आईच्या गावात त्याच्या एक कोलमी माझी फुकट घालवली. बाहेर पडूया मित्रांनो इथून. हे बघा, इथं हे पाणी भरलं आहे आणि जास्त नाही आहे. घाबरायचं कारण नाही, पण हे जास्त भरण्यापूर्वी आपण इथून नेऊया, कारण आपला सगळा बोजा बिसारा इथे आहे. आणि हे बघा, हे मित्रांनो मला वाटतं निघूया आता. मासे बऱ्यापैकी मिळालेत आपल्याला, पण बिग फिश हवा होता. आणि त्यासाठी मी अजून पण किल्ला लढवतो आहे. बेट्स संपला आहे, एक कोलमी आता शेवटची उरली आहे. आणि बांगडे आहेत 2, पण ते उतरलेले आहेत. त्याला काय मला वाटत नाही रेड स्नॅपर वगैरे तोंड लावेल. बघू.